केदार, 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 दयानंद काकांची तब्येत क्रिटिकल आहे. मला माहिती आहे आता तुझी अवस्था काय आणि तुझा राग पण एकदम स्वाभाविक आहे. मी असं म्हणतच नाहीये की दयानंद काका बरोबर आहे. पण केदार, काहीही झालं तरी ते तुझे वडील आहेत आणि ते आता क्रिटिकल आहेत रे. त्यांना आता तुझी गरज आहे. ते तुझी वाट बघत असतील. प्लीज एकदा त्यांना भेटून ये. मला याविषयी काहीच बोलायचं नाहीये. त्यांनी काय होणार आहे? हा केदार, त्यांच्या जीवाचा प्रश्न आहे. मग तो माणूस आला एकदा तरी माझ्या आईला बघायला. आजारपण हे फक्त निमित्त होतं. तिचा जीव गेला तर त्या माणसाची वाट बघून थकल्यामुळे. जिवंत असतानाही तिची अवस्था काहीच वेगळी नव्हती. तिची ना जगण्याची आशाच मेली होती. तेव्हा कुठे होता तो माणूस? आणि तू म्हणतेस अशा माणसाला भेटायला जाऊ का? तू बदला घेणार आहेस त्यांचा? तुला जे समजायचंय ते समज, पण मी त्या माणसाला भेटायला नाही जाणार आहे. ठीक आहे, नको जाऊस. तुझं हे असं वागणं बघून तुझ्या आईला खूप आनंद होणार आहे ना. त्या जिथून कुठून तुझ्याकडे बघत असतील त्यांना अभिमान वाटत असेल तुझा. बरोबर आहे ना? आता का मान खाली घातलीयस?